नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कामगार जगतमध्ये स्वागत. आजपर्यंत मित्रांनो आपण अनेक कामगार कायदे, सत्याची परिस्थिती, कामगारांचे हक्क याबाबत आपण नेहमीच चर्चा करत आलेलो आहे. परंतु ही चर्चा करत असताना ज्यांनी आपल्याला हे कायदे दिलेले आहेत, ज्यांनी आपल्याला हे हक्क मिळवून दिलेले आहेत, त्या लोकांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपण बोललेलो नाहीये. तर आपण ह्याच्या पुढचे काही भाग कामगार वर्गासाठी आणि देशातली जी कामगार चळवळ आहे, ह्या चळवळीसाठी ज्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्याबाबत आपण चर्चा करणार आहे, माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून पहिलं नाव जे येतं ते म्हणजे राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे. आपल्या देशामधल्या सर्व कामगारांवरती, उद्योगामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकावरती ज्यांचं प्रचंड मोठं उपकार म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये, असे श्रीयुत नारायण मेघाजी लोखंडे. खरं म्हणजे 8 फेब्रुवारी 1848ला त्यांचा जन्म झाला आणि 9 फेब्रुवारी 1897 मध्ये ते मृत्यू पावले. 49 वर्षाच्या कालावधीमध्ये कामगारांसाठी प्रचंड मोठं योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोणीतरी म्हटलंय की माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हा भाग फार महत्वाचा असतो. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आजचे कामगार प्रतिनिधी, कामगार संघटना यांना एक मोठा असा आदर्श म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडेंचा जन्म आपण आत्ताच पाहिलं की बाबा 8 फेब्रुवारी 1848ला ठाण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 9 फेब्रुवारी 1897 मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मूळचे नारायण मेघाजी लोखंडे हे कनेरसर, पुणे जिल्ह्यातील कनेरसर ह्या गावचे. अत्यंत गरिबीमध्ये त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हालाकीची असली तरी शिक्षण हा जो भाग आहे, हा भाग अत्यंत महत्वाचा त्यांनी आयुष्यामध्ये समजला. आणि त्यावेळी म्हणजे 1848 साली जन्म झालेल्या माणसाचं माध्यमिक शिक्षण होणं हा भाग फार मोठा भाग आहे. आणि खास करून अशा वेळेला की ज्यावेळी संपूर्ण समाजामध्ये एक ब्राह्मणी पगडा होता. म्हणजे शिक्षणाची मक्तेदारी ही ब्राह्मण समाजाचीच आहे अशा प्रकारचा एक समज किंवा चुकीची पद्धत, प्रथा त्यावेळेला होती. आणि त्या परिस्थितीमध्ये नारायण मेघाजी लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. अर्थातच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी नोकरीसाठी रेल्वेमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पोस्ट खात्यामध्ये नोकरी केली. परंतु दोन्ही ठिकाणी नोकरी केल्यानंतर मुंबईमधील कापड गिरणीमध्ये भांडारपाल म्हणजे स्टोअर कीपर म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. शिक्षण असल्यामुळे त्यांना स्टोअर कीपरची नोकरी मिळाली. ही नोकरी करत असताना समोर असणारे जे कामगार आहेत त्या कामगारांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे हाल होत होते, कामगार वर्गाचे त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होत होते. आणि ते त्यांनी पाहिलं. 13-14 तास सलग काम, जेवणाची सुट्टी नाहीये, आजारपणाची सुट्टी नाहीये. बाल कामगार प्रचंड मोठ्या प्रमाणात, काम सुरू झालं की संपणार कधी ह्याला वेळ नसायचा. आणि त्यामुळे ही संपूर्ण कामगार वर्गाची जी पिळवणूक होत होती, जी हालाकीची परिस्थिती होती, ती पाहून त्यांनी पूर्ण वेळ कामगार चळवळीसाठी वाहून घेतलं. त्यांनी वाहून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे 23 सप्टेंबर 1884ला त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. त्याच्या आधी सुद्धा कामगारांचे विविध मेळावे, छोटे मोठे लढे हे त्यामध्ये असायचेच. आणि कामगारांमध्ये वेगळ्या पद्धतीनं जागरूकता कशी आणता येईल त्यांच्या हक्काच्या बाबत
हे ते पाहत होते. परंतु 23 सप्टेंबर 1884ला ज्यावेळी बॉम्बे मिल्स हँड असोसिएशनची स्थापना झाली, त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे 19व्या शतकामधलं जे स्वाभिमान कामगार चळवळ जी होती त्याचं जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडेंचं नाव, त्यांची ओळख ही होती. त्यानंतर 1884 मध्येच म्हणजे त्यांनी 1884ला त्यावेळी एक कामगार पहिली परिषद त्यांनी बोलवली आणि त्यामध्ये जवळपास 5500 कामगारांच्या सह्यांचं निवेदन 1884 मध्ये कामगार परिषद बोलवून 5500 कामगारांच्या सह्यांचं निवेदन त्यांनी सरकारला दिलं आणि मग ते कलकत्त्यामधील गव्हर्नर जनरलकडे ते पाठवण्यात आलं. त्यानंतर आणि त्यामधले मुद्दे काय होते मित्र पहा, म्हणजे आज आपल्याला सहजासहजी जे मिळणारे जे हक्क आहेत की जे आपल्याला आपले अधिकार हक्क आपल्याला सहजपणे ते मिळत आहेत, त्याची किंमत बऱ्याच वेळेला आपल्याला नसते. परंतु आपल्यासाठी कोणीतरी संपूर्ण आयुष्य झिजवलेलं आहे त्यावेळेला आपल्याला हे हक्क मिळालेले. काय होते त्यामधल्या मागण्या? मग रविवारची सुट्टीच त्यावेळी कामगारांना नसायची. मग रविवारची सुट्टी त्यावेळी मागितली. अनेक कारखान्यांमध्ये अनेक ठिकाणी ब्रिटिश अधिकारी सुद्धा काम करायचे, परंतु ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश लोक रविवारी चर्चमध्ये जाऊन पूजा करायला जात असत. मात्र कामगारांना मात्र त्यावेळी कुठलीही सुट्टी नसायची. एक भयानक परिस्थिती होती. कामाची वेळ अशी काही फिक्स अशी झालेली नव्हती. काम करत असताना अनेक ऍक्सिडेंट अनेक अपघात व्हायचे आणि सदर अपघात झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची मेडिकलची स्कीम नव्हती, त्याला कुठल्याही प्रकारचा अपघाताचा विमा नव्हता आणि मग अशा वेळेला पगार सुद्धा दिला जायचा नाहीये. तर अपघात जर झाला तर जी सुट्टी त्याला त्यासाठी असायची त्या सुट्टीमध्ये पगार मिळाला पाहिजे ही एक मागणी त्यामध्ये होती. कायम अपंगत्व आलं तर त्याच्या कुटुंबाला आणि त्याला नुकसान भरपाईची मागणी त्याच्यामध्ये होती. तर ही पहिल्या मागण्या ज्या होत्या बालकामगारांच्या प्रथेविषयी होतं, त्या पहिल्या जे निवेदन त्यांनी सादर केलेलं होतं 1884 मध्ये, त्यामध्ये ह्या मागण्या त्यांनी केलेल्या होत्या. परंतु सहजासहजी त्या मागण्या ब्रिटिश सरकारने सुद्धा मान्य केलेल्या नव्हत्या. त्यानंतर जवळपास 7 वर्षाच्या लढाईनंतर, आज आपण लगेच थकतो एक अर्ज केला की, परंतु 7 वर्षाच्या लढाईनंतर 7 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक छोटे मोठे लढे केले, कामगारांमध्ये जागरूकता आणली आणि मग त्याच्यानंतर 1890 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी कामगार मेळावा घेतला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार एकत्र आले. अनेक स्त्रिया महिला कामगार त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये सामील झालेल्या होत्या आणि विशेष म्हणजे महिलांचा सहभाग हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता. महिला कामगारांचा सहभाग हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे काय झालं की त्याची दखल घेऊन 10 जून 1890ला रविवारी सुट्टी त्यानंतर सुरू करण्यात आली. 10 जून 1890 नंतर रविवारची सुट्टी सुरू झाली. तर ही सुट्टी, आठवड्याची जी सुट्टी आहे ती नारायण मेघाजी लोखंडेंच्या ह्या योगदानामुळे, त्यांनी रात्रंदिवस जे आपल्यासाठी जे दिलेले आहेत, योगदान दिलेलं आहे चळवळीसाठी, त्यामुळे ही सुरुवात झालेली आहे. तसं म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे एक थोर समाज सुधारक सुद्धा होते मित्र. हा भाग नीट लक्षात आपल्याला ठेवला पाहिजे. म्हणजे खास करून महात्मा ज्योतिबा फुले यांचे खास अनुयायी, सहकारी, शिष्य म्हणून सुद्धा मी काही ठिकाणी वाचलेलं आहे. आणि मग त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सानिध्यात आल्यानंतर ते समाजकार्याकडे वळले. ते समाजकार्याकडे वळले आणि मग त्यांच्याकडे त्यांच्या अंगीच विविध गुण होते. म्हणजे थोर समाज सुधारक ते होतेच, परंतु थोर पत्रकार सुद्धा होते, थोर मुद्रक होते, पत्रकार होते. चांगल्या प्रकारचं लेखन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. वक्तृत्व चांगल्या पद्धतीचं होतं आणि हे असे विविध गुण हे त्यांच्या अंगी होते. आणि मग त्याच्याचमुळं कामगार, शेतकरी यांच्यावरती जे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे अन्याय होत होते त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी एक वृत्तपत्र चालू केलं आणि एक माध्यम म्हणून स्वीकारलं, त्याचा एक हत्यार म्हणून त्यांनी वापर केला. आणि ते वृत्तपत्र म्हणजे दीनबंधू, की जे पुण्यामध्ये 1880 मध्ये पुण्यामध्ये ते दीनबंधू वृत्तपत्र बंद पडलेलं होतं, ते पुन्हा एकदा मुंबईमध्ये त्यांनी ते चालू केलं.
आणि मग त्याच्यामध्ये समाजामधल्या ज्या विविध रूढी परंपरा, चुकीच्या रूढी, चुकीच्या परंपरा, अंधश्रद्धा, जातीयवाद, त्यानंतर त्यावेळी मृत्यूदरी फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्याच्यामुळे अनेक विधवा महिलांवरती सुद्धा जगणं अतिशय अवघड होतं त्यावेळी. मग केशव पण होतं, म्हणजे केस पती ज्या वेळेला मृत्यू पावतो त्यावेळेला महिला, ज्या विधवा महिला आहेत त्यांचं केशव पण केलं जायचं. त्याच्यावरती बंदी आणण्याचं काम ह्या दीनबंधूमधून आपले नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे सरकारचं समाजातील ज्या समस्या आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, कामगारांच्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्या मांडण्याचं काम त्यांनी दीनबंधूमधून केलेलं आहे आणि जनतेचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं. जनतेमध्ये जागरूकता त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी दीनबंधूच्या माध्यमातूनच त्यांनी सक्तीचं शिक्षण घेतलं पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी जागरूकता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दारूबंदीसारखे काही त्यांनी उपक्रम दीनबंधूच्या माध्यमातून त्यांनी राबवले. त्यानंतर मागासलेले जे लोक होते त्यांना नोकरीमध्ये प्रवेश जास्तीत जास्त कशा पद्धतीने मिळेल, कामगार जे उद्योगामध्ये काम करत असताना त्यांच्यावरती जो अन्याय होत होता त्याला वाचा फोडण्याचं काम सुद्धा दीनबंधूमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग मित्र की आज नारायण मेघाजी लोखंडे, आज आपण आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीकडे त्यावेळी दुर्लक्ष झालेलं होतं. आपल्या सर्वांना कदाचित माहीत नसेल पण आपल्या महाराजांच्या समाधीकडे त्यावेळी दुर्लक्ष झालेलं होतं आणि त्याला पहिला आवाज जो उठवला गेला तो नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्या दीनबंधू जे मासिक होतं त्या मासिकातून पहिला आवाज उठवला. हा भाग फार महत्वाचा आहे. नारायण मेघाजी लोखंडेंच्या बरोबर अनेक त्यांचे मित्र होते. श्रीयुत आवटे साहेब होते, भालेकर होते, लोखंडे होते, आणखीन अनेक त्यांचे मित्र त्यांना त्यांचे सहकारी होते. आणि एवढंच नाही, म्हणजे पत्रकारिता हा एक भाग होताच त्यांच्यामध्ये. म्हणजे कामगार नेता म्हणून होते, कामगार प्रतिनिधी, थोर समाजसेवक, चांगल्या प्रकारचे पत्रकार, चांगल्या प्रकारचं एक वक्तृत्व असणारी व्यक्ती हे होतेच. परंतु सेवक म्हणून खास करून ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की 1893 मध्ये ज्या वेळेला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली त्यावेळेला हिंदू मुस्लिमांची दंगल शमवण्याचं काम, त्यामध्ये एक मोठा भाग, महत्वाचा भाग हा नारायण मेघाजी लोखंडेंचा होता. आणि त्यालाच अनुसरून म्हणजे त्यावेळी इंग्रज सरकारने जे त्यांनी हिंदू मुस्लिम जी दंगल झाली होती त्यामधलं त्यांचं जे काम होतं ते काम पाहून त्यांनी इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली होती. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी जे रात्रंदिवस जी मेहनत घेतली, कामगारांचे प्रश्न हे सरकारच्या पुढे मांडले, त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले आणि त्यामुळे कामगारांना जे न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याबद्दल J&P जस्टिस ऑफ पीस हा सन्मान, हा किताब त्यांना दिला. म्हणजे सरकारच्या पुढं अनेक गोष्टींसाठी ते भांडले आणि सरकारने आणि खास करून इंग्रज सरकारने त्यांचं कौतुक केलं. J&P हा सन्मान देऊ. ही खरं म्हणजे आत्ताच्या सरकारने दखल घेण्यासारखी गोष्ट आहे खरं म्हणजे. कारण आत्ताच्या सरकारचं कामगार प्रतिनिधी तर सोडा, कामगारांकडे सुद्धा दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. तर हा जो भाग आहे की एक थोर समाज सुधारक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे हे मोठे होते मित्र. त्यानंतर 1896 मध्ये प्लेगची साथ आली मित्र. आणि ही प्लेगची साथ आल्यानंतर त्यांचं खरं काम म्हणजे एका ठिकाणी मला असं वाचण्यात आलेलं होतं की ज्यावेळी प्लेगची साथ आली अनेक लोक रोज मरत होते, रोज मृत्युमुखी पडत होते. अशा वेळेला स्वतः रस्त्यावरती उतरून त्यांनी लोकांसाठी त्यांनी मदत ही अहोरात्र चालवलेली होती. म्हणजे स्वतःचं घर सुद्धा, मी एका ठिकाणी मला वाचण्यात आलं होतं की स्वतःचं घर सुद्धा त्यांनी दवाखाना म्हणून त्या ठिकाणी एक चालू केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी मराठा इस्पितळ म्हणून प्लेगचे जे पेशंट होते त्यांच्यासाठी एक मराठा इस्पितळ एक स्थापन केलं होतं. मी असंही एका ठिकाणी वाचलं होतं की जो एकूण कामगार चळवळीसाठी, दीनबंधू मासिक चालवण्यासाठी आणि समाजसेवेसाठी त्यांना काही वेळेला त्यांच्या पत्नीचे दागिने सुद्धा विकायला लागलेले. तर असा हा महान कामगार नेता, महान थोर समाज सुधारक खरं म्हणजे ज्यांच्यामुळं आज आपण अनेक हक्क
हे उपभोगतोय. खरं म्हणजे त्यावेळेला प्लेगमध्ये त्यावेळेला अनेक लोकांना त्यांनी सहकार्य केलं, परंतु दुर्दैवानं शेवटी काळाने घाला घातला मित्र. त्यांना सुद्धा प्लेग झाला आणि त्या प्लेगमध्येच त्यांचा अंत झाला मित्र. एक महान थोर समाज सुधारक, समाज सेवक तुमच्या आमच्यातून 1897 मध्ये जवळपास जन्मानंतर 49 वर्षानंतर ते निघून गेले, परंतु प्रचंड मोठं काम करून गेलेले. ह्या देशातील कामगार चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे, म्हणूनच त्यांना आपण कामगार चळवळीचे जनक म्हणतो आपण. खरं म्हणजे आजच्या आपल्या लोकांना एक आदर्श, एक दिशा देणारा हा नेता, दिशा देणारा नेता. त्यांची एक आठवण मला एका ठिकाणी मी वाचली आहे की मुंबईमध्ये एका व्यवस्थापकाला कामगारांनी बेदम मारहाण केली. मुंबईमध्ये एका व्यवस्थापकाला कामगारांनी बेदम मारहाण केली, परंतु ज्यावेळेला लोखंडे साहेबांना कळालं, नारायण मेघाजी लोखंडेंना कळालं की ही मारहाण केलेली आहे, त्यावेळेला त्यांनी त्या कामगारांची कान उघडणी अतिशय तिखट शब्दात केलेली होती. अतिशय तिखट शब्दात त्यांनी केलेली होती. कारण कुठलाही मार्ग हे सनदशीर मार्गाने कुठलाही लढा हा उभा राहिला पाहिजे, ह्याबाबत नारायण मेघाजी लोखंडे हे एक आदर्श होते मित्र. ते एक वेगळ्या विचाराचे होते. म्हणजे की रक्तरंजित क्रांतीशिवाय समाजामध्ये परिवर्तन घडवता येतं, ह्यावर विश्वास असणारा हा नेता होता. आणि मला असं वाटतं की ही बाब तुम्ही आम्ही सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि लोखंडे यांच्या ह्या फार मोठ्या अशा कार्याची दखल घेऊन 2005 मध्ये लोखंडे यांच्या ह्या कार्याची 2005 मध्ये भारत सरकारनं दखल घेऊन पोस्टाचं तिकीट काढलेलं आहे. आणि एक आठवण अशी मी वाचली होती की टिळक आगरकर ज्या वेळेला तुरुंगातून सुटले 101 दिवसाच्या तुरुंगवासानंतर, त्यावेळी प्रचंड मोठी मिरवणूक जी त्यांची काढली गेली, त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे अग्रेसर होते मित्र. तर असा हा एक दिलदार माणूस, कर्तबगार माणूस, हुरहुन्नरी माणूस, अभ्यासू माणूस. खरं म्हणजे आपण त्यांच्याकडून बरेच काही घेण्यासारखं आहे. आणि त्यांचे विचार आज सुद्धा आपल्याला दिशा देणारे, दिशा ठरवून आपल्या जी दिशा ठरवायची, आज सुद्धा त्यांचे विचार जे आहेत ते दिशा देणारे विचार आहेत. मला असं वाटतं की अशा या महान कार्यकर्त्यास मी माझ्याकडून, आपल्या सर्व कामगार वर्गाकडून सलाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रहो, काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची. धन्यवाद.